पंतप्रधानांनी हा ॲप बनवल्यानंतर याचा ग्राउंड झिरोवरती कसा परिणाम दिसून आला, लोकांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या, ज्याचा रिझल्ट जाहीर करण्यात आला, 90% लोकांनी यावर समाधान व्यक्त केलं होतं। तेव्हा पुणेकरांशी आम्ही बातचीत करण्याचा प्रयत्न केला। पुणेकरांनी नेमकं काय म्हटलं यावर जाणून घेतलंय अद्वैत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मोबाईल ॲपद्वारा लोकांना 10 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याला लोकांनी तुफान प्रतिसाद दिलेला आहे आणि ऐतिहासिक प्रतिसाद आहे असं स्वतः मोदी म्हणतायत। लोक सकारात्मक आहेत। रस्त्यावरती जे लोक आहेत, जे रांगेमध्ये उभे आहेत, त्यांना देखील आपण हे प्रश्न विचारूयात, त्यांचं काय मत आहे। मला सांगा की मोदींनी पहिलाच प्रश्न विचारलाय की या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं। त्यांनी जे 10 प्रश्न विचारले त्याबद्दल तर या इथूनच सुरुवात करूयात आपण। नाही, हे तर खूपच छान केलं आहे की काळा पैसा बाहेर येण्यासाठी जे 500 1000च्या जुन्या नोटा बंद केल्या आहेत। दैट इज़ द बेस्ट डिसीजन विच वी हैव एवर सीन राइट नाउ। ओके, उनका अगला सवाल है कि आप, ताकि आप हिंदी जानती हो, कि क्या आपको लगता है कि इससे काला धन बाहर आएगा, जो भ्रष्टाचार है वो खत्म होगा, जो टेररिज्म है वो भी खत्म होगा। हाँ, मुझे लगता है उससे कुछ तो इफेक्ट पड़ेगा, कुछ तो इम्पैक्ट होगा। इतना बड़ा डिसीजन लिया है तो जो भी हिडन मनी है वो सब बाहर आएगी एंड इट विल बी क्लियर्ड आउट एवरीथिंग। एट द एंड समथिंग गुड वुड हैपन आई थिंक। त्यांचा पुढचा प्रश्न असा आहे की याला जे विरोध करतायत याचा अर्थ ते काळ्या पैशाला समर्थन करतायत, हे तुम्हाला पटतंय का? हो, बरोबर आहे। सर्वसामान्यांना सध्या त्रास होतोय, पण तरी मोदींनी हा जो निर्णय घेतलेला आहे तो खूपच चांगला आहे। थोड़ा त्रास पण सहन केला पाहिजे देशासाठी। तोच प्रश्न आहे, तुम्हाला त्रास होतोय का? त्यांनी स्पष्ट विचारले की आपको तकलीफ हो रही है क्या। उनका अगला सवाल ये है कि क्या आपको तकलीफ हो रही है क्या। नहीं, कोई तकलीफ नहीं है। तकलीफ नहीं। और उनका अगला सवाल आहे की त्रास सहन करायची तुमची तयारी आहे का? हो, पूर्णपणे आमची तयारी आहे त्रास सहन करायची आणि पूर्ण आमचा सपोर्ट आहे ह्या डिमॉनिटायझेशनला। डिमॉनिटायझेशन जनरल सांगा, आता प्रश्न तुम्ही ऐकलेले आहेत, काय बोलायचं तुम्हाला? निर्णयाबद्दल स्वागत आहे आणि अतिशय योग्य निर्णय आहे। आम्ही त्रास देण्याची तयारी आहे आमची। आम्ही मोदींच्या बरोबरच आहे। मोदींनी जो निर्णय घेतलाय तो एकदम बरोबर आहे। आम्ही एकदम त्यांच्या सोबत आहे। काही तसा काही त्रास होत नाहीये। थोडाफार त्रास सहन करायला लागणारच आहे सगळ्यांना। त्रास तर घ्यायच लागणार ना थोडाफारसा। त्रास झाला तरी चालेल, थोडा लाईनमध्ये उभं राहायला लागतंय, बाकी काही नाही। अँड द बँक इज ऑल्सो व्हेरी कोऑपरेटिव्ह। ओके, अगदी बँक ऑपरेटिव्ह आहे, भांडव घातलेलं आहे, खुर्च्या ठेवलेल्या आहेत, लोकांना पाणी पिण्याची सुविधा दिलेली आहे। त्यामुळे एकूण जर बघितलं तर निर्णय जो आहे तो बहुतांश लोकांना पटलेला आहे, योग्य आहे। त्रास होतोय परंतु त्रास सहन करायची तयारी आहे आणि यामुळं काळा पैसा बाहेर येईल, दहशतवादाला आळा बसेल असंही लोकांना वाटतंय, भ्रष्टाचाराला देखील आळा बसेल असं वाटतंय। त्यानंतर घरं असतील, शिक्षण असेल, आरोग्य, या सगळ्या व्यवस्थासुद्धा आपल्या आवाक्यात येतील असं वाटतं। त्यामुळं मोदींना मिळणारा जो मोबाईल ॲपवरचा प्रतिसाद आहे त्याचंच प्रतिबिंब इथं पुण्यात तरी आत्ता मी ज्या ठिकाणी आहे, जिथं ATM बाहेर रांगा लागलेल्या आहेत, तिथं हेच प्रतिबिंब पडताना दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे।